Hello students, class 11 biology chapter number 10 animal tissue part 6 हा या चॅप्टरचा लास्ट पार्ट आहे. आज आपल्याला बघायचं आहे नर्वस टिश्यू. नर्वस टिश्यू इज कंपोज्ड ऑफ टू टाइप्स ऑफ सेल्स, नर्व सेल अँड न्यूरोक्लियर सेल. नर्व सेल अल्सो नोन ॲज न्यूरॉन्स, त्याच्यासोबत असतात न्यूरोक्लियर सेल्स. न्यूरॉन्स आर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. न्यूरोक्लियर सेल्स आर नॉन नर्वस, म्हणजे काय तर they are not involved in conduct the impulse or generate the impulse. They act as a supporting cells. Neuroglial cells are capable of regeneration and division, but neurons are not capable of regeneration because lack of centriole. म्हणजे न्यूरोक्लियर सेल ह्या रिजनरेट होतात, डिवाइड होतात, बट न्यूरॉन्स होत नाहीत बिकॉज लॅक ऑफ सेंट्रिओल. इंटरसेल्युलर मॅट्रिक्स इज absent in neural tissue. Neurons is an impulse generating and impulse conducting unit. They bring the quick communication within body. आता न्यूरॉनचं मेन फंक्शन काय तर इम्पल्स जनरेट करणं, कंडक्ट करणं, आणि त्यामुळे काय होतं तर क्विक कम्युनिकेशन होतं विदिन बॉडी. देन आता हे कसं होतं ॲक्च्युली तर न्यूरॉन्स चेंज द ॲक्शन पोटेन्शियल ऑफ देअर मेम्ब्रेन. ॲक्शन पोटेन्शियल म्हणजेच काय दे चेंज देअर पोलॅरिटी ओके विदिन मेम्ब्रेन. आता ॲक्च्युली ही पोलॅरिटी चेंज होते म्हणजे काय होतं किंवा एक्झॅक्टली ॲक्शन पोटेन्शियल म्हणजे काय किंवा इम्पल्स कसा कंडक्ट होतो, कसा जनरेट होतो, हे सगळं तुम्हाला नेक्स्ट इयर म्हणजे 12th एक तुम्हाला इन डिटेल टॉपिक आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे ते डिटेलमध्ये बघायचं आहे. इथं फक्त तुम्हाला नर्वस टिश्यू ॲज अ टिश्यू म्हणून इथं स्टडी करायचं आहे. ओके, आता जेव्हा हे ॲक्शन पोटेन्शियल चेंज होणार म्हणजेच कशामुळे होईल तर बघा तिथं when there is receiving external stimulus, म्हणजे एक्सटर्नल स्टिम्युलस जेव्हा रिसीव्ह केला जातो तेव्हा ॲक्शन पोटेन्शियल चेंज होतो, आणि ही जी कंडिशन आहे त्याला एक्सायटेबिलिटी म्हणतात, म्हणजे एक्साइट होतो न्यूरॉन्स. अँड देन अल्सो कॅरी द वेव ऑफ इलेक्ट्रिक इम्पल्स फ्रॉम डेंड्रॉन टू ॲक्झॉन, म्हणजे डेंड्रॉनकडून ॲक्झॉनकडं हा इलेक्ट्रिक इम्पल्स जो आहे तो कॅरी केला जातो, ही वेव कॅरी केली जाते, आणि या प्रोसेसला कंडक्टिव्हिटी म्हटलं जातं. स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन आपण बघूयात आता. न्यूरॉन्स मेड अप ऑफ सायटॉन और सेल बॉडी. बघा हे स्ट्रक्चर आहे न्यूरॉनचं, हे असणार आहे सायटॉन और सेल बॉडी, न्यूक्लियस, आणि इथं असणार आहे न्यूरोप्लाझम. जसं सायटोप्लाझम तसं इथं काय असेल न्यूरोप्लाझम. आणि हे जे काय ब्रँचेस आहेत त्याला म्हटलं जातं डेंड्रॉन, आणि त्यानंतर पुढं फर्दर ब्रँचिंग जे झालेलं आहे त्याला म्हटलं जातं डेंड्राइट्स. त्यानंतर हे असणार आहे ॲक्झॉन. ओके, टर्मिनल एंड बघायचे ॲक्झॉन टर्मिनल. आणि त्यानंतर आता एक एक पॉईंट आपण परत डिस्क्रिप्शन बघूया त्याचं. न्यूरॉन्स मेड अप ऑफ सायटॉन और सेल बॉडी कंटेन्स ग्रॅन्युलर सायटोप्लाझम, जसं आता सांगितलं न्यूरोप्लाझम, इट कॉल्ड ॲज न्यूरोप्लाझम अँड न्यूक्लियस. न्यूरोप्लाझम कन्सिस्ट ऑफ मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी ॲपिरेटस, RER दॅट इज रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, अँड ग्रॅन्युल्स कॉल्ड ॲज निसल्स ग्रॅन्युल. आता निसल्स ग्रॅन्युल मेड अप ऑफ RNA. याचं ॲक्च्युली फंक्शन काय तर जे न्यूरो ट्रान्समीटर सिक्रेट होतात, आता हे तुम्हाला जसं सांगितलं की 12th सगळं तुम्हाला डिटेल बघायचं आहे, पण ॲटलिस्ट निसल्स ग्रॅन्युलचं फंक्शन मी तुम्हाला सांगते की जे काही न्यूरो ट्रान्समीटर सिक्रेट होतात ते न्यूरो ट्रान्समीटर सिंथेसिस होण्यासाठी जे एन्झाईम रिक्वायर्ड आहेत त्यांच्या फॉर्मेशनमध्ये निसल्स ग्रॅन्युल हे इन्वॉल्ड असतात. सेल बॉडी गिव्स आउट टू प्रोसेसेस. वन डेंड्रॉन, जे आता मी तुम्हाला सांगितलं की हे काय डेंड्रॉन असतील, आणि त्यानंतर असेल ॲक्झॉन. डेंड्रॉन्स आर शॉर्ट ब्रँच्ड फाईन ब्रँचेस ऑफ डेंड्रॉन कॉल्ड ॲज डेंड्राइट्स, म्हणजे डेंड्रॉनचं परत पुढं ब्रँचिंग झालं त्याला म्हटलं जातं डेंड्राइट्स. अँड दे कॅरी इम्पल्स टुवर्ड्स सायटॉन. बघा डेंड्राइट्स कॅरी इम्पल्स टुवर्ड्स सायटॉन. आता ॲक्झॉन single elongated cylindrical process, axon bounded by protoplasm that is exoplasm. axon bounded by, आता हे ॲक्झॉन आहे आणि इथं न्यूक्लियस बघितलं तर पेरिफेरीला आहे. ओके, आता हे काय असणार इथं प्रोटोप्लाझम. जसं सायटॉनमध्ये आपण बघितलं की आता तिथं प्रोटोप्लाझम कशाचं असतं तर ॲक्झॉन जो आहे ॲक्झॉनच्या पार्टच्या साईडला जे असतात ते श्वान सेल्स असतात.
तर पुढे बघणार आहोत आपण. आणि त्या सेलचं जे काय आहे म्हणजे प्रोटोप्लाझम ते एक्झोप्लाझमच्या सराउंडिंगला असतं. ओके, सो एक्झॉन बाउंडेड बाय द प्रोटोप्लाझम दॅट इज एक्झोप्लाझम विच कंटेन्स लार्ज नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया अँड न्यूरोफायब्रिल्स. एक्झॉन एनक्लोज्ड इन फॅटी ॲसिड शीथ, आणि हे फॅटी ॲसिड शीथ असते त्याला म्हटलं जातं मायलिन शीथ. अँड आउटर कवरिंग ऑफ मायलिन शीथ इज नोन ॲज न्यूरोलिमा. आता मायलिन शीथ, न्यूरोलिमा, दीज आर द पार्ट्स ऑफ श्वान सेल्स. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की आता हे जे पार्ट आहे या श्वान सेल्स आहेत आणि त्याच्यामधून असं काय एक्झॉन आहे. आता त्याचमध्ये काय असेल मग मायलिन शीथ म्हणजे फॅटी ॲसिड शीथ असेल, त्यानंतर त्याच्यावरती जे कवरिंग असणार आहे त्याला न्यूरोलिमा असं म्हटलं जातं. आणि त्यामुळं त्याचं न्यूक्लियस बघा, न्यूक्लियस ॲट पेरिफेरी. मायलिन शीथ इज अब्सेंट ॲट इंटरवल अलॉंग एक्झॉन. म्हणजे एक्झॉनमध्ये मायलिन शीथ हे अब्सेंट असतं. इथं अब्सेंट आहे, इथं अब्सेंट आहे. ओके, आणि याला म्हटलं जातं नोड ऑफ रेनिवर. मायलिन शीथ इज अब्सेंट ॲट इंटरवल अलॉंग एक्झॉन अँड द प्लेस known as nodes of Reniver. The terminal end of axon called as telodendron. Terminal end of axon known as telodendron. आता न्यूरॉनचे काही टाईप्स आहेत आणि हे टाईप्स कोणकोणत्या बेसिसवर आहेत ते आपल्याला बघायचं आहे. असे 3 टाईप्स आपण ॲक्च्युली बघणार आहोत, म्हणजे बेसिस, ऑन द बेसिस ऑफ असे 3. आता प्रत्येकात ते इन डिटेल आपण बघूयात. फर्स्ट असणार आहे 3 टाईप्स ऑफ न्यूरॉन्स बेस्ड ऑन देअर फंक्शन. म्हणजे फंक्शनवर बेस असणारे 3 टाईप्स असणार आहेत. फर्स्ट असेल अफेरंट न्यूरॉन, सेकंड इज इफेरंट अँड थर्ड वन इज इंटरन्यूरॉन ऑर असोसिएशन न्यूरॉन. हे ऑन द बेसिस ऑफ फंक्शन. अफेरंट न्यूरॉन इट कॅरीज इम्पल्स फ्रॉम सेन्स ऑर्गन टू सेंट्रल नर्वस सिस्टीम. हे सेन्स ऑर्गनकडून सेंट्रल नर्वस सिस्टीमला जे इम्पल्स कॅरी करणारे जे काही न्यूरॉन आहेत त्यांना अफेरंट न्यूरॉन म्हटलं जातं. Also known as sensory neuron, and they found in dorsal root of spinal cord. इतकंच लक्षात ठेवा, they found in dorsal root of spinal cordच्या dorsal rootमध्ये असतात. Efferent neuron it carries impulse from CNS. आता सेन्सरी न्यूरॉन काय करतील की ऑर्गन टू सेंट्रल नर्वस सिस्टीम, आणि त्याच्याबरोबर उलट काय करतील एफेरंट न्यूरॉन फ्रॉम CNS टू इफेक्टर ऑर्गन. इथं सेन्स ऑर्गन आहेत, लक्षात ठेवा, सेन्स ऑर्गनकडून CNSला जाईल, इथं CNS पासून इफेक्टर ऑर्गनला जाईल, आणि हेन्स नोन ॲज मोटर न्यूरॉन. दे फाउंड इन व्हेंट्रल रूट ऑफ स्पायनल कॉर्ड. त्यानंतर असणार आहे इंटरन्यूरॉन ऑर असोसिएशन न्यूरॉन. दीज आर लोकेटेड बिटवीन सेन्सरी अँड मोटर न्यूरॉन. असोसिएशन ऑर इंटरन्यूरॉन म्हटल्यावर लक्षात येतं की दे आर लोकेटेड बिटवीन सेन्सरी अँड मोटर न्यूरॉन अँड दे परफॉर्म द प्रोसेसिंग इंटिग्रेशन ऑफ सेन्सरी इम्पल्स अँड ॲक्टिवेट ॲप्रोप्रिएट मोटर न्यूरॉन टू जनरेट द मोटर इम्पल्स. म्हणजे एक मिडलमॅनची जी काय मिडलमॅन जे करेल ते असेल. मिडलमॅन म्हणजे मला काय म्हणायचं आहे की आता 2 थिंग आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल अफेरंट न्यूरॉन आणि इफेरंट न्यूरॉन यांच्यामध्ये जे काय लिंक आहे ती इंटरन्यूरॉन असणार आहे. जे पहिल्यांदा काय करेल, दे परफॉर्म द प्रोसेसिंग इंटिग्रेशन ऑफ सेन्सरी इम्पल्स जे आहेत त्यांच्यावरती त्यांचे जे इम्पल्स आहेत त्याचं प्रोसेसिंग इंटिग्रेशन करून ती जी काही कमांड आहे म्हणजे ॲक्टिवेट ॲप्रोप्रिएट मोटर न्यूरॉन टू जनरेट द मोटर इम्पल्स, म्हणजे तो काय इफेक्ट आहे इफेक्टर ऑर्गनकडं तो मेसेज दिला जातो. जसं मी तुम्हाला सांगितलं की 12th खूप तुम्हाला इन डिटेलमध्ये हे बघायचं आहे. सेकंड क्लासिफिकेशन 2 टाईप्स ऑफ न्यूरॉन ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ मायलिन शीथ. जसं आपण स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉनमध्ये बघितलं की इथं मायलिन शीथ असते. जर ही असेल किंवा नसेल म्हणजे प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ मायलिन शीथ यावर त्याचं क्लासिफिकेशन असणार आहे. If there is myelinated sheath present, then these neurons known as myelinated or modulated nerve fibers. Nerve fibers having insulated fatty layer called as myelin sheath around axon. It makes fiber appears white in color. Myelin sheath असेल तर तिचा कलर कसा असतो, white in color. आणि शी जी myelin sheath आहे इट्स सिक्रेटेड बाय Schwann cells अँड शीथ इज नॉट कंटिन्युअस. जे आपण बघितलं की ही जी मायलिन शीथ आहे ती डिसकंटिन्युअस असते आणि जिथं ती डिसकंटिन्युअस आहे त्याला म्हटलं जातं नोड्स ऑफ रेनिवर. शीथ इज नॉट कंटिन्युअस, इट इंटरप्टेड अँड ॲट नोड्स ऑफ रेनिवर. न्यूरोलिमा सराउंड द ॲक्झॉन. इम्पल्स कंडक्टेड ॲट अ फास्टर रेट इन सच नर्व फायबर्स. म्हणजे मायलिनेटेड शीथमध्ये जे काही इम्पल्स कंडक्ट होतात ते फास्ट होतात, स्पीड अप होतात. हे का? कारण बिकॉज इट जम्प्स फ्रॉम वन नोड टू नेक्स्ट.
म्हणजे एका नोडमधून दुसऱ्या नोडवरती हे काय होतात, जंप होतात. बघा त्या नोड्स आहेत, म्हणजे या नोडमधून या नोडवर काय होतील ते, सॉरी, या नोडवरून या नोडवरती काय होतील तर इम्पल्स जंप करतील, त्यामुळे हे जे काय कंडक्शन आहे ते फास्ट होणार. सच इम्पल्स ट्रान्समिशन कॉल्ड एज सॅल्टेटरी कंडक्शन. मायलिन शीथ प्रिव्हेंट लॉस ऑफ इम्पल्स ड्युरिंग कंडक्शन. आता हे मायलिन शीथ असणारे जे काही न्यूरॉन्स असतात ते क्रॅनियल नर्व ऑफ वर्टिब्रेटमध्ये, क्रॅनियल नर्व्सचे जे काही न्यूरॉन्स आहेत ते वर्टिब्रेट्समध्ये, तर हे मायलिनेटेड न्यूरॉन्स असतात. देन सेकंड टाईप, नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर्स. Schwann cells of non-modulated nerve fibers does not secrete myelin sheath and these fibers are gray in color. जे काही मेड्युलेटेड और मायलिनेटेड कसे होते, व्हाईट इन कलर, आणि हे इथं असणार आहेत ग्रे इन कलर. कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स स्लोअर. नर्व ऑफ ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम याचं एक्झाम्पल आहे नर्व्स ऑफ ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. तर एक टर्म आहे बघूयात आपण, सिनॅप्स. दिस फंक्शनल कॉन्टॅक्ट बिटवीन ॲक्झोनल एंड अँड डेंड्राइट्स ऑफ ॲडजस्टंट न्यूरॉन कॉल्ड ॲज सिनॅप्स. सिनॅप्स म्हणजे काय, इट इज अ फंक्शनल कॉन्टॅक्ट बिटवीन ॲक्झोनल नोड, म्हणजे हा ॲक्झॉन आणि त्याच्या खाली दुसरे जे नर्व्स आहेत त्याचे डेंड्राइट्स यांच्यामध्ये जो कॉन्टॅक्ट आहे त्याला सिनॅप्स असं म्हटलं जातं. आता सिनॅप्सचे सुद्धा टाईप्स आहेत, पण ते सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे 12th तुम्हाला स्टडी करायचं आहे. त्यामुळे एक तुमच्या लक्षात आलं असेल की 11th तुम्ही चांगला स्टडी केला तर 12th तुम्हाला खूप इझी जाणार आहे, कारण इथंच तुमचा बेस क्लिअर होईल. तर सिनॅप्स तुम्हाला समज असेल की फंक्शनल कॉन्टॅक्ट बिटवीन ॲक्झोनल एंड डेंड्राइट्स. आता आपण दोन क्लासिफिकेशन बघितले, आता आपल्याला थर्ड बघायचं आहे. 3 टाईप्स ऑफ न्यूरॉन बेस्ड ऑन नंबर ऑफ प्रोसेसेस गिवन आउट फ्रॉम सायटॉन. फर्स्ट असेल युनिपोलर और मोनोपोलर न्यूरॉन. म्हणजे काय तर जे काही प्रोसेसेस आहेत, म्हणजे आता सायटॉन म्हणजे सेल बॉडी, त्याच्यातून ज्या प्रोसेस, एक डेंड्रॉन असेल आणि सेकंड असेल ॲक्झॉन, मग ह्याचे नंबर किती आहेत त्यावर क्लासिफिकेशन झालेलं आहे. म्हणजे ॲक्झॉन एक असेल, डेंड्रॉन एक असेल, की ॲक्झॉन एक असेल आणि डेंड्रॉन जास्त असतील, तर असे हे टाईप्स असणार आहेत. फर्स्ट बघूयात आपण युनिपोलर और मोनोपोलर न्यूरॉन. सिंगल प्रोसेस ओरिजिनेटेड फ्रॉम सायटॉन. ओके, सायटॉनमधून काय असणार आहे, एक सिंगल प्रोसेस असणार आहे. Both axon and dendron arise from cytone at one point. Both axon, ओके, अँड डेंड्रॉन एकाच पॉईंटमधून. म्हणजे आता ही सेल बॉडी आहे. आता आपण जेव्हा न्यूरॉनचं स्ट्रक्चर बघितलं तेव्हा सेल बॉडी आणि त्याच्या सेल बॉडीच्या अराउंड काय असणार आहेत ते डेंड्रॉन असतात, आणि एक लॉंग एक्सटेन्शन असतं, प्रोसेस असते ते ॲक्झॉन आहे. इथं असं असणार नाही. इथं एका सिंगल ओरिजिनमधूनच डेंड्रॉन पण असेल आणि ॲक्झॉन पण असेल, आणि त्याला म्हटलं जातं युनिपोलर और मोनोपोलर न्यूरॉन. इट कंडक्ट इम्पल्स टू CNS. आता याचं एक्झाम्पल बघूया की असे न्यूरॉन्स कुठं असतात. दीज न्यूरॉन्स ऑफ डॉर्सल रूट गँग्लिओन ऑफ स्पायनल नर्व. ओके, डॉर्सल रूट गँग्लिओन ऑफ स्पायनल नर्व याचे न्यूरॉन्स असतात ते युनिपोलर और मोनोपोलर न्यूरॉन असतात. देन बायपोलर, इट हॅज 2 प्रोसेसेस. म्हणजे इथं सेल बॉडी आहे, ओके, इकडे एक्झॉन असेल, इकडे डेंड्राइट्स असतील. सिंगल डेंड्रॉन अँड ॲक्झॉन गिवन आउट फ्रॉम अपोजिट पोल. म्हणजे अपोजिट पोल, एका बाजूला ॲक्झॉन असेल, एका बाजूला सायटॉन असेल. दे ब्रिंग स्पेशल सेन्सेस. आता हे कुठं असतात, स्पेशल सेन्स साईट, स्मेल, टेस्ट, हिअरिंग, म्हणजे रेटिना ऑफ आय, ऑल्फॅक्टरी एपिथेलियम, यामध्ये हे न्यूरॉन्स असतात, बायपोलर न्यूरॉन्स. देन लास्ट वन, जे आपण डायग्राम आता न्यूरॉनचं स्ट्रक्चर बघितलं ते मल्टीपोलरचे होते. सायटॉन स्टार शेप गिव आउट मोर प्रोसेसेस. ओके, सायटॉन स्टार शेप अँड गिव आउट मोर प्रोसेसेस. ओनली वन ॲक्झॉन अँड रिमेनिंग आर डेंड्रॉन. म्हणजे इथं मेनी प्रोसेसेस असणार आहेत, त्यातला एक ॲक्झॉन असेल आणि बाकीचे सगळे डेंड्रॉन असतील. ॲक्झॉन इनिशिएट फ्रॉम अ फनेल शेप्ड ॲक्झॉन हिलॉक. ॲक्झॉन इनिशिएट फ्रॉम ॲक्झॉन हिलॉक. एक मिनिट सांगते मी तुम्हाला. इथे एक फनेल शेप्ड स्ट्रक्चर आहे, तिथून ॲक्झॉन इनिशिएट होतं, त्याला म्हटलं जातं ॲक्झॉन हिलॉक. ओके, हे झाले त्याचे टाईप्स. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल. तर व्हिडिओ जर तुम्हाला समजत असेल, आवडत असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा,
लाईक करा, शेअर करा आणि जर तुमच्या काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा या टॉपिकशी रिलेटेड. आणि अभ्यास करत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या. थँक्यू.